गेला विटून जाऊ निघून लांब 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 वाट तुझी बघून जीव गेला विटून जाऊ चल निघून लांब 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 ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून शेअर नाही केला असेल शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे का यूज केला म्हटलं तर आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला मित्रांनो तिथून तुम्ही जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। अगदी फ्री मध्ये प्रोव्हाइड करत असणार। जर तुम्हाला प्रो एपीके कॅपकट किंवा अलर्ट मोशन हवा असेल तर बिना वॉटरमार्कचं जे का आपला टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असणार। म्हणजे काय ऍप्लिकेशनचे लिंक जे आहेत मित्रांनो ते पिन बॉक्स मध्ये भेटून जाईल मित्रांनो। जे का टेलिग्राम वरती दिलेला आहे मित्रांनो तिथून तुम्ही जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर असतो अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रोजेक्ट बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं आपण बीट्स वगैरे ऍड वगैरे करून दिला मित्रांनो। मग आपला जे का सर्वात फर्स्टला प्लस सेकंड वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला सर्वात जे का सॉन्ग ऍड करून येण्यासाठी व्हिडिओ दिला मित्रांनो या व्हिडिओला ऍड करायचं मित्रांनो। ऍड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं वरी थ्री डॉट वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे एक्सट्रॅक्ट नावाचं ऑप्शन आहे मित्रांनो त्या एक्सट्रॅक्ट नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करून एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं जसं की सॉन्ग मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपलं जे खालचं लोगोचा व्हिडिओ आहे मित्रांनो या लोगोचा व्हिडिओ डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे लेयर आहे मित्रांनो ते सॉन्गचे त्या लेयरला खालच्या आपला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपलं एकदम छान असं पण जे का ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपलं फर्स्टला जो प्लस सेकंड वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये याचं मित्रांनो जे का तुमचे वेगळे वेगळे फोटोज असतील मित्रांनो ते सर्व फोटोजला ऍड करून घेण्यासाठी जे फोटो वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपलं जे सेकंड बीटला फोटोचा पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचा आणि आपला प्लस सेकंड वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये याचं मित्रांनो। मग आपला जे फोटो त्या फोटोला ऍड करायचं। मग आपलं वर थ्री डॉट वरती क्लिक करून कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं आणि आपला सेकंड बीटला जायचं फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचा आणि आपला जे प्लस सेकंड वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये याचं मित्रांनो जे का सेकंड नंबर जे फोटो त्या फोटोला ऍड करायचं वरी थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जे का सेकंड बीटला जायचं फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर प्लस सेकंड वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये याचं मित्रांनो जे का आणखी आपला फोटो आहे त्या फोटोला ऍड करायचं वरी थ्री डॉट वरती क्लिक करून जे का फिल कॉम्बिनेशन एरियावरच्या ऑप्शन वरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर जे सेकंड बीटला जायचं फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मी जसं फोटो वगैरे ऍड करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो त्याचप्रमाणे तुम्ही पण लवकर अशा प्रकारचे फोटो वगैरे ऍड करून घ्या मित्रांनो। मी पण लवकर अशाच प्रकारचे फोटो वगैरे ऍड वगैरे करूनच घेतो मित्रांनो। ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारचे फोटो वगैरे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे खालचे ओव्हरलेस वगैरे आहेत मित्रांनो अशा प्रकारचे ओव्हरलेस आहे मित्रांनो त्या ओव्हरलेसला असं प्रोजेक्ट प्रेस करून वरच्या आपला सेट करायचं मित्रांनो। मग आपला असं प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथं पण आपला अशाच प्रकारे ग्रुप्स वगैरे दिलेला मित्रांनो। मग आपला जे ग्रुपच्या वरचे दोन फोटोज आहेत मित्रांनो मग आपला त्या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो। मग आपला वरच्या फर्स्ट नंबरच्या ग्रुपच्या फोटोला पण डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे ग्रुप लेअर दिसून जातील मित्रांनो अशा प्रकारे त्या ग्रुप लेअरला ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असं ग्रुप्स वगैरे पण दिसून जातील मित्रांनो। मग आपला जे खालच्या एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं कलर आणि फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं की तुमचे फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या तुमच्या फोटोला असं सिलेक्ट करायचं प्लस सेकंड वरती क्लिक करून रिप्लेस करून घ्यायचं। रिप्लेस केल्यानंतर ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे वरचं ग्रुप आहे मित्रांनो त्या 3 नंबरच्या ग्रुप वरती क्लिक करून एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं मित्रांनो। माझा आपला 2 फोटो दिसून जातील मित्रांनो। मग आपला वरच्या फोटो वरती क्लिक करायचं एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं फोटो आहे मित्रांनो या फोटोला डिलीट करायचा आणि आपला प्लस सेकंड वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये याचं मित्रांनो जे का तुमचे आता जे ऍड केले फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं। मग आपला वर थ्री डॉट वरती क्लिक करायचं फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर सेकंड बीटला जायचं फोटोचा पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं। मग आपला जे लेअर आहे मित्रांनो या लेअरला वरच्या आपल्याला सेट करायचं। सेट केल्यानंतर असं इथून पण बॅक यायचं म्हणजे बॅक केल्यानंतर मित्रांनो आपला खालची ग्रुप आहे मित्रांनो त्या खालच्या ग्रुप वरती क्लिक केला एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं फोटो आहे या फोटोला डिलीट करायचं आणि आपला प्लस सेकंड वरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे आताच फोटो ऍड केले आहे मित्रांनो त्याच फोटोला ऍड करायचं। सेकंड बीटला जायचं फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं वर थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं। मग आपल्या जे फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं। सेट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे ग्रुपचं पण एकदम छान असं पण जे काय ऍड वगैरे जे काय रिप्लेस वगैरे जे एडिट वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे सेकंड नंबरचे ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपला पण ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे वन ग्रुप वरती क्लिक करायचं मित्रांनो एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं 2-3 ग्रुप दिसून जातील मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर एक नंबरच्या ग्रुप वरती क्लिक करून एडिट ग्रुप वरती क्लिक करायचं फोटो या फोटोला डिलीट करायचा आणि आपला प्लस सेकंड
आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. मग आपलं जे अशा प्रकारे फर्स्टला फोटो आहे ह्या फोटोला ऍड करायचा. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जिथे पण आपल्या लेअर आहे मित्रांनो तिथेपर्यंत जे फोटो ठेवा जे पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करा. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करा. मग आपल्या वरच्या आपला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं की आपल्या हिशोबाने मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून द्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने मोठी वगैरे करून सेट करून घ्या. सेट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मित्रांनो जे 2 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचे. फोटो ह्या फोटोला डिलीट करायचं. प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे की आता जे फोटो ऍड केले त्याच फोटोला ऍड करा. जिथे पण आपला जे लेअर आहे मित्रांनो तिथेपर्यंत जे फोटो ठेवायचे का पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करा. सेट केल्यानंतर जे फोटोवरती क्लिक करायचं. मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे आपल्या हिशोबाने खालच्या आपल्याला सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. फोटो ह्या फोटोला डिलीट करायचं. प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे फोटो ऍड केले त्याच फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो आपला जिथेपर्यंत लेअर आहे तिथेपर्यंत जे फोटो ठेवायचे का पुढचा पडा त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर जे फोटोला प्रेस करून खालच्या आपल्याला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर एकदम छान असं ग्रुप्स वगैरे पण एडिट वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आपला जे सर्व फोटोज आहेत सर्व फोटोज म्हणजे तुमचे जे सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला असं सेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे 1 नंबरचा फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला असं बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे 1 नंबरचे फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला असं सेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जे 2nd नंबरचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला असं वर प्लस आयकॉन किंवा डब्बा दिसत असेल मित्रांनो. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला असं बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे 2nd नंबरचे फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोवरती क्लिक करायचं. मग आपल्या जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पेस्ट स्टाईल वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला जे ग्रीन डब्बा दिसत असेल मित्रांनो त्या ग्रीन डब्याला व्हाईट करून घ्यायचं. व्हाईट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या पेस्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो. पेस्ट वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान जे इफेक्ट्स वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला असं सेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे 3 नंबरचे लहान बीट आहे मित्रांनो ह्या लहान बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून जे कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला असं बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो असं स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे लहान बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला जे एक फोटो सोडायचं मित्रांनो. मग आपला जे 3 नंबरचे जे लहान बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला जे एक फोटो आहे मित्रांनो त्या एक फोटोला सोडायचं. 2nd नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला असं स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला आणखी आपला जे 8.08च्या बीटवर जे लहान बीटचे फोटो दिसत असतील मित्रांनो. मग आपला नंबरचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला एक फोटो सोडायचं. 2nd फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला जे एक फोटो सोडून घ्यायचं. एक फोटो सोडल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे आणखी आपला 13.22च्या बीटचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला एक फोटो सोडायचं. 2nd नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला जे पुढचे एक फोटो सोडायचं मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला असं शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे लहान बीट्स म्हणजे 2nd नंबरचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला असं बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे असं 3.04ची बीटचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला असं स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे अशा प्रकारे 8.18च्या बीटचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. एक फोटो सोडायचा मित्रांनो. मग आपला जे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला असं स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे 14.00च्या बीटचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला जे लास्टचे फोटोवरती क्लिक करायचे. इफेक्ट
इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे लहान बिटचे पुढची फोटो आहे मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपलं जे इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला जे पुढची फोटो आहे मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करायचं. डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं. कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. आपला प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे ग्रुपच्या पुढचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या ह्या फोटोला पण एकदम छान असे पद्धतीने इफेक्ट्स वगैरे लागलेले दिसून येतात मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. 9.23 बीटला आल्यानंतर फोटो वरती क्लिक करायचं. डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं. खाली पेस्ट स्टाईल वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला इथे एक बार टॅप केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या पेस्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो. जसं तुम्हाला अशा प्रकारे एकदम छान असे फोटोला इफेक्ट्स वगैरे पण लागलेले दिसून जाईल मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे सेकंड नंबर जे लास्ट पण जे सेकंड नंबर जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं. कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपले जे पुढचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करायचं मित्रांनो. डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं. पेस्ट स्टाईल वरती क्लिक करायचं. एक बार टॅप करायचं मित्रांनो. मग आपला पेस्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो. जसं तुम्हाला इफेक्ट्स वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसत असेल मित्रांनो. मग आपलं इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे लास्ट फोटो आहे मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला जे डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं. कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे लास्ट एक फोटो आहे मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या जे डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं. पेस्ट स्टाईल वरती क्लिक करायचं. एक बार टॅप करायचं मित्रांनो. मग आपला पेस्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो. जसं तुम्हाला या फोटोला पण इफेक्ट्स वगैरे पण ऍड वगैरे झाले दिसत असेल मित्रांनो. मग आपला जे व्हिडिओ वगैरे एकदम छान असं पण बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपलं जे वायरलेस आहे सर्व वायरलेसला ऑन वगैरे करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.